स्त्रीरोग तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन इचलकरंजी दुर्बीण सेंटर। आज आपण स्त्रियांमध्ये जे सर्वात जास्त कॉमनली आढळणारी गर्भाशयाची गाठ आहे, म्हणजे ज्याला फायब्रॉइड म्हणतात, त्याच्याविषयी जाणून घेणार आहे। फायब्रॉइड काय असतात व ते का होतात याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पेशंट बरेचदा आमच्याकडे रिपोर्ट घेऊन येतोय की त्यांच्या सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड दिसून आलेले आहे। त्याच्यानंतर पेशंटचे बरेच प्रश्न असतात, जसे की फायब्रॉइड काय असते, हे फायब्रॉइड मलाच का झाले, हे फायब्रॉइड औषधाने होऊ शकते का, या फायब्रॉइडला सर्जरीच लागणार आहे का, या फायब्रॉइडमुळे मला किती त्रास होऊ शकते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फायब्रॉइडची गाठ जी आहे, ही फायब्रॉइडची गाठ जी आहे ती कॅन्सर आहे का नाही, हे बरेच प्रश्न पेशंटना सोनोग्राफीचं रिपोर्टमध्ये फायब्रॉइड आल्यानंतर पडतात। तर आता आपण जाणून घेऊया की फायब्रॉइड हे काय असते। पहिली गोष्ट हे समजून घ्या की फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाची अगदी सिंपल साधारण गाठ आहे। फायब्रॉइड हे कॅन्सर नाही आहे। 25 ते 50% महिलांमध्ये फायब्रॉइड हे दिसून येते। बरेचदा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात त्यांच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये अगदी छोटी म्हणजे एम किंवा सेंटीमीटरच्या फायब्रॉइडच्या गाठी असतात, आणि पेशंटला फक्त ही भीती घातलेली असते की ह्या गाठी पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकते। या भीतीपोटी पेशंट बरेचदा आमच्याकडे पिशवी काढून घ्यायचा आग्रह करतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। फायब्रॉइड हे कॅन्सर नाही आहे, आणि यांचं रूपांतर कॅन्सरमध्ये व्हायचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी आहेत।